महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्वसामान्यांसाठी सुरक्षित व परवडणाऱ्या खर्चात तीर्थाटनासाठी एसटी संगे तीर्थाटन योजना सुरू केली आहे। ही योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार राबवली जात असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। भाजपात निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याने अन्याय झाला म्हणून ॲडव्होकेट महादेव साळुंखे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणुकीस उतरत आहेत। त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपाच्या उमेदवारास अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि कराड उत्तर मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी उफाळली आहे। जिल्हा परिषद शाळा खालुंब्रेच्या 11 विद्यार्थिनी आणि 11 शिक्षकांची नावे नासाच्या आर्टेमिस 2 प्रकल्पाअंतर्गत ओरियन अंतराळ यानाद्वारे चंद्राभोवती पाठवली जात आहेत। विद्यार्थिनींना या अनोख्या उपक्रमासाठी नासाकडून थेट बोर्डिंग पास देण्यात आले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चित्रा चौक इतवारा बाजार नागपुरी गेट उड्डाण पुलाचे काम 5 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास कंत्राटदार चाफेकर अँड कंपनीला न्यायालयाच्या अवमानाकरिता दोषी ठरवून कारवाई करण्याचा इशारा दिलाय। पुणे ग्रँड टूर स्पर्धेत 65 वर्षीय आप्पांनी सायकल चालवून जागतिक स्तरावर नाव कमावले आहे। सायकलिंगचे शहर पुण्यातील कोंडी आणि ग्रामीण पार्श्वभूमीतूनही त्यांनी फिटनेस आणि सायकल आवड दाखवून अनेकांना प्रेरणा दिली आहे। धुळे शहरातील नगर स्टेशन रोडवर न्यायालयासमोर गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाने 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सातत्याने विलंब होणाऱ्या लोकलमुळे त्रास होत असल्याने प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेट दिली। निश्चित कालमर्यादा न देता आश्वासन मिळाल्यावर त्यांनी लोकल गाड्यांचा वक्तशीरपणा राखा नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा असा इशारा दिला आहे। लोणी काळभोर परिसरातील जॉय नेस्ट सोसायटीत आजीच्या देखरेखीखाली खेळत असलेल्या 5 वर्षीय बालकावर भरधाव मोटारीने धडक दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। 26 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या 77व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्य पथावर लष्कराचे संचलन, शस्त्रास्त्र प्रदर्शन आणि राज्याच्या संस्कृतीचे चित्ररथ दिसणार आहे। यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथ गणेशोत्सवाचा रंग दाखवत विशेष आकर्षण ठरेल। आमदार दौलत दरोड्याचा भाऊ हरीश उर्फ भाऊ दरोडा कारागृहात शिक्षा भोगताना मृत्यू पावला। तो कोट्यवधी रुपयांच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत होता। या घटनेने शहापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे आणि आकस्मिक मृत्यूची नोंद खडकपाडा पोलीस ठाण्यात केली जाणार आहे। नाशिकमध्ये झालेल्या 2 दिवसीय एअर शोला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। मात्र प्रवेश शुल्क आकारल्यामुळे भारतीय हवाई दलाने नाराजी व्यक्त केली असून असा शुल्क वसुलीचा निर्णय कार्यक्रमाच्या मूळ उद्देशाशी विसंगत असल्याचे सांगितले आहे। महिला व बाल विकास विभागाच्या ई-केवायसी फॉर्म मधील तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का हा प्रश्न गोंधळ निर्माण करणारा ठरला। चुकीच्या उत्तरांमुळे सिस्टीमने तब्बल 24 लाख महिलांचे लाभ थांबवले आहेत। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील अनैतिक संबंधातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एका महिलेने पती व महिला प्रियकराच्या मदतीने 27 वर्षीय दुसऱ्या प्रियकराची हत्या करून मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचे समोर आले आहे। 24 ते 31 जानेवारी दरम्यान छत्तीसगडमधील राजनांदगाव कळमना दरम्यान 3ऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे। या काळात स्थानिक मेमू व डेमू मिळून एकूण 14 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे। राज्य सरकारने पणन मंडळ व आदिवासी विकास महामंडळामार्फत MSP दराने हजारो शेतकऱ्यांकडून मका व हायब्रिड ज्वारीची खरेदी केली। मात्र या खरेदीपोटी 35 कोटी 57 लाख रुपयांहून अधिक रकमेचे चुकारे 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांना मिळालेले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील 24 वर्षीय सूरज भास्करला MBBS प्रवेश मिळत नसल्याने अपंग कोट्याद्वारे प्रवेश मिळवण्यासाठी त्याने पायाची बोटं कापली। पोलिसांनी हा कट उधळून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन नियमात दुरुस्ती करून 1 वर्षात 5 किंवा अधिक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद केली आहे। RTO किंवा DTO यांना निलंबनाचा अधिकार दिलाय। उज्जैनमधील ताराना येथे 2 गटांमधील वाद शुक्रवारी हिंसाचारात रूपांतरित झाला। दंगलखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि एका बसला आग लावली। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी सुरक्षा तैनात केली आहे। जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस आणि जोरदार हिमवृष्टीमुळे माता वैष्णो देवीची यात्रा स्थगित करण्यात आली आहे। शाळा बंद आणि वाहतूक ठप्प झाली आहे।
गुजरातमधील भरूच येथे पोलीस उपनिरीक्षक भरतीसाठी धावणारी चाचणी पूर्ण करणाऱ्या रविराज सिंग जडेजा याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. तो कच्छ येथून भरतीसाठी आला होता. लंडनमध्ये महिलेला तिचा माजी प्रियकर मारहाण करत असताना डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा बॅरन ट्रम्पने व्हिडिओ कॉलद्वारे घटना पाहून थेट ब्रिटिश पोलिसांशी संपर्क साधला आणि तिचे प्राण वाचवले. लाहोरमधील बहरिया टाउन परिसरात एका इमारतीच्या बाल्कनीत बिकिनी परिधान केलेली महिला उभी असल्याने रस्त्यावर गाड्या थांबवल्या, व्हिडिओ बनवला गेला आणि मोठी वाहतूक कोंडी झाली. चीनहून उड्डाण करणाऱ्या अझूर एअरच्या बोईंग 757 विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने 238 प्रवाशांचे प्राण संकटात आले. विमानाने आपत्कालीन संदेश पाठवला असून लँडिंगची तयारी सुरू आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत असून ट्रम्प म्हणतात इराण चर्चेसाठी उत्सुक आहे, तर तेहरानने आमची बोटे ट्रिगरवर आहेत असा इशारा दिलाय. दरम्यान अमेरिकेची युद्धनौका USS अब्राहम लिंकन इराणजवळ पोहोचली आहे. 22 जानेवारी 2026 रोजी अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे बाहेर पडले, ज्यामुळे जागतिक आरोग्य सहकार्याला धक्का बसलाय. हा निर्णय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या दिवशी जाहीर झाला होता. 2025 मध्ये मोठ्या कर्मचारी कपातीच्या नंतर 2026 मध्ये नोकऱ्यांमध्ये वाढ अपेक्षित आहे. अहवालानुसार 1250हून अधिक कंपन्यांपैकी सुमारे 76% नवीन पदांसाठी भरती करण्याची योजना आखत आहे. सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठल्याने ग्रे मार्केटमधील तस्करीत नफा प्रचंड वाढला आहे. मुंबईतील एका बुलियन डीलरनुसार 1 किलो सोन्याची तस्करी करून तस्कर आता 11.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा कमावत आहे. इलॉन मस्कच्या ग्रोक AI प्लॅटफॉर्मवर 2 आठवड्यात सुमारे 30 लाख अश्लील फोटो तयार झाले, ज्यात 23,000 मुलांचे फोटोही आहेत. यावर कंपनी विरोधात नोटीसही पाठवण्यात आली आहे. 98व्या ऑस्कर अवॉर्डसाठी होम बाउंड चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये सामील होता, परंतु अंतिम यादीत स्थान मिळवू शकले नाही. चित्रपट उत्तर भारतातील एका छोट्या गावातील सत्य घटनेवर आधारित असून 2 मित्रांच्या पोलीस भरतीच्या स्वप्नावर आणि जीवनातील अडचणींवर केंद्रित आहे. फिल्डिंग दरम्यान दुखापत झाल्यामुळे भारताचा उपकर्णधार अक्षर पटेल दुसऱ्या T20I सामन्यात खेळण्यास असमर्थ होऊ शकतो. BCCI कडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.